नमस्कार, मी चंद्रकांत शेडगे. आपणा सर्वांचं NBCच्या सुपर मॅक या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये स्वागत करतो. आज आपण NBC बेरिंग तर्फे जे बेरिंगचं डेझिग्नेशन आहे किंवा जे नामांकन असतं त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आणि याशिवाय आपण फेक पार्टचं आयडेंटिफिकेशन कसं करता येईल त्याच्याबद्दलही थोडंफार जाणून घेणार आहोत. तर NBC बद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर NBC या कंपनीचं हा एक ब्रँड नेम आहे आणि कंपनीचं नाव जे की CK बिर्ला ग्रुपचा पार्ट आहे ते आहे नॅशनल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड. ही कंपनी इंडियातली एक नामांकित बेरिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि गेल्या 70 वर्षाच्या पेक्षा अधिक काळापासून भारतामध्ये ती बेरिंग मॅन्युफॅक्चरिंगचं काम करत आहे. जसं CK बिर्ला ग्रुप हा एक वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणारा एक मोठा ग्रुप आहे. ते ऑटोमोटिव्ह मध्ये काम केलं जातं, होम बिल्डिंग मध्ये आहे, एज्युकेशन आणि हेल्थ अँड सेफ्टी मध्ये पण कार्यरत आहे. NBCचा जर एक जर्नी बघितला तर 1946 मध्ये ही कंपनी अस्तित्वात आली आणि तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीनं बरेचसे माइलस्टोन पार केलेले आहेत आणि त्या काळामध्ये वेगवेगळे अचीवमेंट ह्या कंपनीने केलेले आहेत. तुम्ही बघू शकता या स्लाइड मध्ये. आणि आज या वर्षी कंपनीनं युरोपमध्ये स्वतःचे एक फुटप्रिंट क्रिएट केलेला आहे. कायनेक्स बेरिंग नावाची कंपनी विकत घेऊन. सो हा त्याचा प्रवास आहे आणि ही कंपनी आता ग्रेट प्लेस टू वर्क या याच्यामध्ये पण सर्टिफाय झालेली कंपनी आहे. जसं मगाशी म्हटलं मी 1946 पासून ही कंपनी भारतामध्ये कार्यरत आहे. 200 मिलियन पेक्षा जास्त बेरिंग वर्षाला ही कंपनी बनवते. वेगवेगळ्या जवळपास 1500 बेरिंगच्या साइजेस बेरिंग बनवल्या जातात आणि इंडियामधील हा एक अग्रगण्य एक्सपोर्टर म्हणून बेरिंगच्या संदर्भात NBCचं नाव घेतलं जातं. वेगवेगळ्या देशात NBCचे रिप्रेझेंटेटिव्ह, डिस्ट्रीब्युशन्स, चॅनल्स अवेलेबल आहेत आणि हे एक भारतीय बनावटीनं जे रिसर्च केलेले प्रोडक्ट ही कंपनी बनवते आणि इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट केटर करते. जवळपास 2800च्या वरती लोक इथं काम करतात. जसं मी म्हटलं की ही कंपनी आता ग्लोबल आहे. तुम्ही या स्लाइड मध्ये बघू शकता की वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीचे चॅनल्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह अवेलेबल आहेत. भारतात 5 फॅक्टरी आहेत. जयपूरमध्ये 2, जयपूर पासून साधारणतः 60 किलोमीटरवरती नेवाई या ठिकाणी एक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे. मानेसर गुरगाव मध्ये एक फॅसिलिटी आहे आणि बडोदरा इथं एक स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीच सुरुवात केलेली आहे. त्याच पद्धतीनं जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये NBCचे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसेस आहेत. कस्टमर बेस फैलावलेला आहे आणि वेअर हाऊसेस आहेत. सो याच्या थ्रू NBC जगभरात बेरिंगचं सप्लाय करत आहे. हा एक सिनॉप्सिस आहे, एक समरी आहे वेगवेगळ्या प्रोडक्ट्सची. सो NBC बॉल बेरिंग, टेपर रोलर बेरिंग, सिलेंड्रिकल बेरिंग आणि स्पेरिकल रोलर बेरिंग मध्ये कार्यरत आहे. ती बनवून वेगवेगळ्या इंडस्ट्रीला सप्लाय करत असते. त्याच्यात ही वेगवेगळ्या टाईपचे बेरिंग ही कंपनी बनवते. सो जसं मी मगाशी म्हटलं की NBCनं सुपरमेक हा एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. तो आपणा सर्वांसाठी आहे, जेणेकरून आपलं ज्ञान वाढेल बेरिंग बद्दलचं किंवा त्याच्या चांगल्या आणि
रेकमेंडेड गोष्टींसाठी काय करता येईल त्याच्यासाठीच ज्ञानात भर पडली जाते. तुमचा आत्मविश्वास वाढवून तुमच्यामध्ये डिसिजन मेकिंग कसं लवकर करता येईल त्याच्यासाठी तो प्रयत्न केलेला आहे. पटकन आणि बिनचूक निर्णय याच्यासाठी हा उपक्रम तुम्हाला मदत करेल. तर यामध्ये वेगवेगळे सेशन्स अरेंज केलेले आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये. सो आज आपण मराठीमध्ये त्याचाच एक भाग म्हणून आपण बोलत आहोत. सो आज आपण बेरिंग नॉमेनक्लेचर आणि बेरिंग जेन्युइननेस चेक या 2 टॉपिक वरती बोलणार आहे. सो बेरिंगचं नामांकन, बेरिंगचं नॉमेनक्लेचर म्हणजे नेमकं काय? सो प्रत्येकाला जसं नाव असतं, प्रत्येक एक आधार कार्ड आहे समजा, तर त्याच्यावरती एक ठराविक नंबर असतो किंवा आपलं जे नाव आहे ते एक सांगते की हे आपण अमुक अमुक आहोत. सो तसंच बेरिंग बद्दल प्रत्येक बेरिंगलाही एक नाव असतं. ते अक्षर आणि नंबर या दोन्हीच्या कॉम्बिनेशननी बनलेलं असतं. ते बेरिंग बद्दल एक माहिती देत असतं की हे बेरिंग कोणतं आहे, त्याच्यात क्लिअरन्स किती आहे, त्याचा डायमीटर किती आहे, या संदर्भातली माहिती तुम्हाला ते बेरिंगचं डेझिग्नेशन किंवा नाव बघितलं की कळतं. जेव्हा तुम्ही रिपेअर करत असता तेव्हा हे खूप महत्वाचं आहे, कारण जर ते चुकीच्या पद्धतीनं समजून घेतलं तर तो पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. सो चुकीचं बेरिंग तुम्ही सिलेक्ट न करावं किंवा ना वापरावं याच्यासाठी हे मदत करेल. अन्यथा त्याचा पुढे जाऊन मोठा धोकाही निर्माण होऊ शकतो किंवा तुमच्या मशिनरीमध्ये परत बिघाडी होऊ शकतो. सो वेगवेगळे बेरिंग आहेत. प्रत्येक बेरिंग जसं डीप ग्रूव्ह, अँग्युलर कॉन्टॅक्ट, सेल्फ अलाइनिंग हे जे वेगवेगळ्या टाईपचे बेरिंग आहेत त्या प्रत्येक टाईपला एक अंक दिलेला आहे किंवा एक अक्षरांचं जोड दिलेली आहे जेणेकरून ते बेरिंग ओळखता यावं. कसं ते आपण पुढे जाऊन बघणार. सो जेव्हा आपण बेरिंगचं डेझिग्नेशन म्हणतो तेव्हा मेन बेरिंगच्या डेझिग्नेशन मध्ये 3 पार्ट असतात. पहिला पार्ट प्रिफिक्स जो की मूळ नावाच्या आधीचा भाग, त्याच्यामध्ये काही सिग्निफिकन्स असतो. नंतर बेरिंग डेझिग्नेशन जो की मूळ गाभा आहे आणि नंतर सफिक्स जे की पुढची इन्फॉर्मेशन सांगतं की क्लिअरन्स काय आहे किंवा सील आहे की मेटल शील्ड आहे यासारख्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती देत असतं. जेव्हा आपण बेरिंग डेझिग्नेशनचा मूळ भाग बघतो तेव्हा त्याच्यातही तुम्हाला 3 भाग दिसून येतील. कसे ते आपण उदाहरणाशी आपण पुढे बघणारच आहोत, पण तरी पण एक जो पार्ट असतो तो बेरिंगच्या टाईप बद्दल सांगतो. कुठलं बेरिंग आहे, बॉल आहे, डीप ग्रूव्ह बॉल बेरिंग आहे की अँग्युलर कॉन्टॅक्ट आहे किंवा सिलेंड्रिकल आहे, टेपर आहे, याच्याबद्दलचा माहिती देतो. दुसरा जो भाग आहे तो डायमेन्शन सिरीज बद्दल गोष्टी करतो आणि तिसरा जो भाग आहे तो बोरचा कोड आहे, बोरच्या संदर्भात जो बेरिंगचा आयडी आहे त्याच्या संदर्भात माहिती देत असतो. सो ते कसं असतं तर जसं मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या बेरिंगच्या टाईप या वेगवेगळ्या अंक किंवा अक्षर यांनी त्या डेझिग्नेट केल्या जातात. जसं बॉल बेरिंग जर म्हणाल, बॉल बेरिंग आपण नॉर्मली खूप प्रमाणात वापरतो. टेपर रोलर बेरिंग ऑटोमोटिव्ह मध्ये खूप साऱ्या प्रमाणात वापरलं जातं. जर तुम्ही बघितलं बॉल बेरिंग तर बॉल बेरिंग हे 6 या अंकाने दाखवण्यात येतं. सो कुठलंही बॉल बेरिंग जेव्हा तुम्ही बघाल त्या बेरिंगचं नाव हे 6 वरनं सुरू होतं. बॉल बेरिंग, डीप ग्रूव्ह बॉल बेरिंग. कसं ते अजून काही उदाहरणांनी आपण पुढे बघणार आहोत. जेव्हा टेपर बघाल तेव्हा टेपर मध्ये नॉर्मली ते 3 नी सुरू होतं जसं इथं दाखवलं, पण त्यामध्ये पण वेगवेगळ्या सिरीज असतात. हेवी सिरीज आहे, इन सिरीज आहे, याच्यामध्ये मग ते HM, HJ अशा वेगवेगळ्या इन सिरीज मधले बेरिंग पण दाखवले जातात. पण त्याची माहिती नक्कीच तुम्हाला बेरिंग मॅन्युफॅक्चरच्या कॅटलॉग मध्ये मिळू शकते. जसं सिलेंड्रिकल आहे, आता बॉल आणि TRB हे तुम्हाला अंकाने दाखवले, पण जेव्हा तुम्ही सिलेंड्रिकल बेरिंग घेत बघता तेव्हा ते अक्षराने सुरुवात होते. N यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. N, NU, NJ
NUP अशा प्रकारचे. काही बेरिंग आहेत बॉल बेरिंग जे की QJ न सुरू होतात, तर ते काय आहे की त्याला 4 पॉइंट कॉन्टॅक्ट बॉल बेरिंग म्हणतात. काय याचा अर्थ होतो, तर या बेरिंग मध्ये नॉर्मल बेरिंगच्या ऐवजी त्याला वेगवेगळे आतली जी जॉमेट्री आहे ती जरा थोडीशी वेगळी असते की जेणेकरून 4 पॉइंट सिम्युलेट होऊ शकतात. सो त्याचं एक दाखवून सो की वेगवेगळे बेरिंगच्या टाईप या एक अंकांनी किंवा अक्षरांनी दाखवल्यात असतात. जेव्हा आपण म्हणतो आता हा झाला पहिला पार्ट मूळ बेरिंग डेझिग्नेशनचा पहिला पार्ट. जेव्हा आपण जातो पुढच्या सेगमेंटमध्ये जिथं की तो डायमेन्शन सिरीज म्हणतो आपण. सो डायमेन्शन सिरीज हे ऍक्च्युली डायमीटर, तो आउटर डायमीटर आणि विड्थ या सिरीजचं कॉम्बिनेशन असतं. कसं, तर डायमीटर साठी ते 0, 2, 3 याच्यामध्ये वाढत जातं. विड्थ मध्ये 0, 1, 2, 3 या क्रमाने वाढत जातं. सो जेव्हा आपण कॉम्बिनेशन करतो या डायमीटर आणि विड्थ सिरीजचं, तेव्हा आपल्याला एक साईज बद्दलचा एक अंदाज येतो. सो उदाहरणादाखल इथे बॉल बेरिंग बद्दल दिलेलं आहे 6001, 6201, 6301. यात एक काय कॉमन आहे की बोर डायमीटर जो या बेरिंगचा आहे तो सेम आहे. सो 12 mm आहे. तो कसा ते आपण ठराविक स्लाइड नंतर बघणार आहोत. सो हे दुसरे शेवटचे जे 2 अंक आहेत ते बोर कोड बद्दल बोलतात. आता मधलं 3 नंबरचा जो आहे तो 0, 2, 3 हे ऍक्च्युली तुम्हाला डायमीटर सिरीज दाखवतं, डायमेन्शन सिरीज. सो बॉल बेरिंग मध्ये जनरली डायमेन्शन सिरीज म्हणजे डायमीटर सिरीज आहे आणि 6 हे बॉल बेरिंग आहे. याचा अर्थ काय होतो, जेव्हा तुम्ही बघाल 0, 2, 3 जेव्हा म्हणतो तेव्हा जो आउटर डायमीटर आहे तो वाढत चाललाय. त्याच पद्धतीने विड्थ जी आहे ती पण वाढत चालली. सो हा त्याचा अर्थ आहे. जसं मी सांगितलं मगाचं की विड्थ सिरीज आणि हे वाढत कसं जातं, त्याचंच हे एक टेबल रिप्रेझेंटेशन आहे. मगाशी सांगितलं तेच कॉम्बिनेशन आहे, फक्त ते टॅब्युलर फॉर्म मध्ये आहे. सो काही उदाहरण, काही गाईडलाईन बनवलेले आहेत इंडस्ट्रीमध्ये, बेरिंग इंडस्ट्रीमध्ये. तर गाईडलाईन एक काय सांगते की जर डायमीटर 10 पेक्षा कमी असेल तर बोर कोड हा जनरली 3 ते 9 असतो. सो शेवटचा जो आकडा आहे तो 3 ते 9 याच्यामध्ये व्हेरी होतो. जेव्हा बोर डायमीटर 10 पेक्षा जास्त आणि 20 पेक्षा कमी असतो तेव्हा बोर कोड जो आहे तो 00 ते 03 या रेंज मध्ये येतो. गाईडलाईन 3 काय सांगते, जेव्हा बोर डायमीटर 20 पेक्षा जास्त आणि 480 च्या जवळ येतो तेव्हा त्याचा जो बोर कोड आहे तो 04 to 96 96 इथपर्यंत असतो. आणि 96च्या वरती जेव्हा जातो तेव्हा जी ऍक्च्युअल बोरची व्हॅल्यू आहे, जर 500 mm चा बोर असेल तर बोर कोड 500 राहतो. सो 96 पर्यंत आपल्याला कोड असतो एक ठराविक आणि त्याच्या पुढं आपल्याला ती बोरची ऍक्च्युअल व्हॅल्यूज असते. सर हे 04 आणि ते 96 याच्यामध्ये काय होतं, तर 04 गुणिले 5 हे केल्यानंतर जी काही व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे तुमची बोरची डायमीटर आहे. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहे त्याच्यामध्ये एक ठराविक बोर कोड दिलेले असतात आणि त्याच्या बोरच्या व्हॅल्यू असतात. त्या काय आहेत ते पण आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू. सो इथे काही एक्झाम्पल आहेत, जसं की हे मगाशी आपण बघितलेलंच आहे एक्झाम्पल. पण जेव्हा आपण 6000 हे बेरिंग बघतो तर त्याचा बोर 10 आहे, 6001 12 आहे, 6002 15 आहे. सो बोर कोड जो आहे जर तुम्ही बघितलं तर 10 ते 20 पर्यंत हा अशा या पद्धतीने 00 ते 03 या रेंज मध्ये या पद्धतीने वाढत जातो. 04 जेव्हा होतो तो 04 गुणिले 5 20 हा त्याचा बोर डायमीटर होतो. तसंच जर बघितलं तर 05 गुणिले 5 म्हणजे 25 हा 25 बोर डायमीटर. सो ही अशी उदाहरण आहे. जर आपल्याला अजून थोडंसं डिटेलमध्ये जाऊन बघायचं असेल उदाहरण, तर एक बेरिंग आहे 6207ZC3. जसं आपण सुरुवातीला बघितलं 6 हा पहिला जो आकडा आहे तो म्हणजे बॉल बेरिंग बद्दल बोलतो. 2 हे डायमीटर सिरीज आहे. 07
गुणिले 5 ऍक्च्युली आपल्याला 35 mm बोर डायमीटर आहे हे सांगतं. आता हे झालं ऍक्च्युअल बेरिंगचं डेजिग्नेशन. पण त्याच्यानंतर आता हे वेगवेगळे सफिक्स आले, ते काय सांगतात? तर हे झेड आहे म्हणजे हे वन साइड शील्ड आहे, मेटल शील्ड आहे. ठीक आहे, वन आहे. जर डबल असेल तर जे झेड झेड होतं किंवा 2Z होतं. वेगवेगळ्या बेरिंग मॅन्युफॅक्चरच्या नुसार ते चेंज होतं, पण एनबीसी मध्ये आपण ते झेड झेड म्हणतो. C3 हे ऍक्च्युली क्लिअरन्स बद्दल बोलतं. सर वेगवेगळ्या बेरिंगचे ISO नुसार स्टँडर्ड नुसार क्लिअरन्सेस आहे. सो CN असतं तेव्हा कुठलाही सफिक्स नसतो. C3 असतं तेव्हा C3 हे असं दाखवलं जातं. त्याच्यापेक्षा जर वरती असेल तर C4 आहे, C5 आहे. CN पेक्षा जर खाली यायचं झालं तर ते C2 आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे क्लिअरन्स क्लास असतात. हे झालं बॉल बेरिंग. हे आहे अँग्युलर कॉन्टॅक्ट बॉल बेरिंग. सो हे पण तसाच 7 हे अँग्युलर कॉन्टॅक्ट बॉल बेरिंग, 2 हे डायमीटर सिरीज, 1 2 into 5 12 गुणिले 5 60 mm चा डायमीटर आहे. आणि C हा जो सफिक्स आहे तो कॉन्टॅक्ट अँगल बद्दल माहिती देतो. तसंच हे टेपर रोलर बद्दल आहे, हे स्पेरिकल रोलर बद्दल आहे, हे सिलेंड्रिकल रोलर बद्दल आहे आणि हे सेल्फ अलाइनिंग बॉल बेरिंग. जसं मगाशी एक्झाम्पल बघितलं तर याच्यामध्ये हे डेजिग्नेशन किंवा सफिक्स प्रिफिक्स हे का येतात? कारण जेव्हा आपण क्लिअरन्स क्लास म्हणतो तेव्हा हा क्लिअरन्स क्लास याच्यामध्ये गॅप किती आहे, आतमध्ये किती लूजनेस आहे हे दाखवतो. जास्त जर लूज असेल तर आवाज येऊ शकतो, कमी लूज असेल तर ते बेरिंग अजून जास्त लोड घेणार, सो लवकर फेल होऊ शकतो. सो आपल्याला हे करेक्ट चॉईस केली पाहिजे की जेणेकरून ते बेरिंग जे आपल्याला खरंच गरज आहे ते बेरिंग वापरले जाईल. जेव्हा आपण म्हणतो हे आता वेगवेगळे आतले पार्ट आहेत, केज तुम्ही जर बघताय वेगवेगळे केजचे डिझाईन तुम्हाला दिसत आहेत, वेगवेगळे मटेरियल आहे त्याच्यामध्ये. सो या प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. सो त्यामुळे तुम्ही जेव्हा वापरणार आहात तेव्हा तुम्हाला हे याच्याबद्दलचं काही सफिक्स आहे का तेही तुम्हाला चेक करावं लागेल. जसं मी मगाशी म्हणलं की दुसरा पार्ट आहे सील. सो हे जे मेटल शील्ड इथं आहे आणि हे रबर सील आहे. सो त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे सफिक्स असतात. ते तुम्हाला एनबीसीच्या कॅटलॉग मध्ये पण भेटून जातील. ते तुम्हाला ऑनलाईन कॅटलॉग मध्ये किंवा ऍप मध्ये इन्फॉर्मेशन भेटून जाईल. अजून काही उदाहरणं आहेत. जसं आता इथं 6301 LLU C3 आहे. काय याचा अर्थ होतो? जसं बाकीचं आहे ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आता इथं नवीन आलं LLU. LLU म्हणजे काय? तर रबर सील. ठीक आहे. आता LL आहे म्हणजे 2 वेळा आलं. याचा अर्थ ते डबल सील आहे, दोन्ही साईडला सील आहे. झेड झेड मगाशी जसं आपण म्हणलं, मगाशी सिंगल झेड होतं, आता हे डबल झेड आहे. म्हणजे हे मेटल शील्ड दोन्ही साईडला. आणि इथे क्लिअरन्स बद्दल तुम्हाला काहीही दिलेलं नाही, सो नॉर्मल रेडियल क्लिअरन्स आहे. इथे झेड एन आहे. झेड म्हणजे मगाशी सांगितलं सिंगल साइड शील्ड. एन म्हणजे हा इथं नवीन एक अजून सफिक्स आला की बेरिंगच्या इथं स्नॅपरिंगचा ग्रूव ऍड केला जातो. तसंच हे एक वेगळं अजून दुसरं सील आहे, दुसऱ्या 6906 RSS म्हणजे रबर सील आहे, एक वेगळं डिझाईन आहे, ते दोन्ही साईडला आहे आणि त्याचं बेरिंगचा क्लिअरन्स हा नॉर्मल आहे. तसंच वरच्या बेरिंग मध्ये पण नॉर्मल क्लिअरन्स आहे. ही अजून काही उदाहरणं आहेत. तुम्ही आता बघू शकता इथं सिलेंड्रिकल रोलर बेरिंगला NU आहे, NU टाईप डिझाईन आहे बेरिंगचं. तर इथे इनरिंगला कुठेही फ्लॅंज नसते. आउटर रिंगला 2 फ्लॅंज असतात पण इनर रिंगला फ्लॅंज नसते. हे E म्हणजे तुमचं हाय कपॅसिटी वाले बेरिंग आहे आणि C3 हा रेडियल क्लिअरन्स. तसंच जर स्पेरिकल रोलर बेरिंग मध्ये गेला तर इथं K म्हणजे तुम्हाला बेरिंगचा बोअर जो आहे तो स्ट्रेट बोअर नसून तो टेपर बोअर आहे. तो इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये वापरला जातो. CA हे एक डिझाईन आहे. C3 हा एक क्लिअरन्स आहे. W33 हा बेरिंगच्या आउटरिंग वरती लुब्रिकेशन साठीचे होल जे आहेत त्याचं हे डेझिग्नेट करतात. तर ते 3 होल असतात, ते या W33 मधनं येतात. सो हे झालं आतापर्यंत आपण बेरिंग डेझिग्नेशन बद्दल बघितलं.
बेरिंग डेझिग्नेशन हेही तुम्हाला जेव्हा बेरिंगचं जेन्युइननेस चेक करणार आहे त्यात तुम्हाला फायदा देतं. कारण जर बेरिंग एनबीसीचं आहे आणि त्या बेरिंगच्या पॅकेजिंगवर जर प्रिंटिंग पुन्हा दुसऱ्या सप्लायरचं दिलंय किंवा ते कुठलंही वेगळं एनबीसीच्या कॅटलॉग नुसार नाहीये असं जर तुमच्या लक्षात आलं तर त्याच्यावरूनही तुम्हाला कळू शकतं की हे जे डेझिग्नेशन आहे हे चुकीचं आहे आणि तुम्ही ते बेरिंग फेक आहे म्हणून लगेच चेक करू शकता. तर आता आपण जे बघणार आहे ते बेरिंग जेन्युइननेस चेक बद्दल, खरं आणि खोटं ओरिजिनल बेरिंग कसं ओळखता येईल त्याच्याबद्दल बोलणार आहोत. जर इंडस्ट्रीमध्ये ओव्हरऑल आपण बघितलं तर भरपूर सारे लॉसेस होतात जर पायरसी केली किंवा जर ओरिजिनल पार्टचे डुप्लिकेट विकले तर जवळजवळ 75 लाख करोडचा तोटा होतोय इकॉनॉमीमध्ये. बर याच्यात आता ही तोटा तर होतोय पण त्याच्यामुळे अजून जे नोकऱ्या आहेत लोकांच्या त्याच्यावरती पण त्याचा इम्पॅक्ट पडतोय. आणि त्याचबरोबर जर एखादा पार्ट हा मानवाच्या लाईफला रिलेटेड असेल, जीवनाशी संबंधित असेल, तर मग आपण त्या मानवाच्या जीवनाला धोका निर्माण करतोय. जर समजा आता कार मधलं बेरिंग जर चुकीचं लावलं आणि दुर्दैवाने जर त्या कारचा ऍक्सिडेंट झाला तर तिथं त्या ह्युमन लाईफला धोका येणार आहे. सो काही आकडे आहेत जे तुम्ही आता खाली बघताय ते आकडे ऍक्च्युली त्या पर्टिक्युलर इश्यू जो फेक बेरिंगचा इश्यू आहे त्याची तीव्रता तुम्हाला दाखवून देत आहे. आणि जर तुम्ही चुकीचं बेरिंग वापरत असाल किंवा चुकीचा ओरिजिनल पार्ट वापरत नसाल तर तुम्ही ऍक्च्युली तुमच्या व्यापाराला, तुमच्या धंद्याला धोका निर्माण करत आहात. कारण तुम्ही जे चुकीचा पार्ट वापरला तो पुढे जाऊन जर लगेच फेल झाला तर जो तुमचा एंड युजर आहे किंवा कस्टमर आहे तोही तुमच्या गुणवत्तेबद्दल शंका घेणार आहे, तुमच्या कामाबद्दल शंका घेणार आहे. दुसरं जसं म्हणलं की जेव्हा आपण पायरसी किंवा फेक पार्ट म्हणतो तर त्याची ओरिजिनॅलिटी किंवा क्वालिटी बद्दल आपल्याला काहीच गॅरंटी नसते. कशी असेल एक साधारण उदाहरण जर घेतलं तर जी सीडी आपण बाजारातून विकत घेतो, ओरिजिनल सीडी आणि डुप्लिकेट सीडी, तर त्या दोन्ही मध्ये जे क्वालिटीतला फरक आहे ते तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते या सगळ्याचा विचार करून आपल्याला आपले निर्णय घ्यायचे. तर फेक बेरिंग जर बघितले तर ते जी ओरिजिनल बेरिंग आहे ते एक्झॅक्ट कॉपी असेल, दिसताना दिसणार आहे. पण ते ओळखण्यासाठी जसं मी तुम्हाला म्हणलं की एक आहे की डेझिग्नेशन, ते किंवा जे काही टेक्स्चर तुम्हाला जे तुमच्या बेरिंग बघितल्यानंतर जे काय त्याच्यावरती जे मार्किंग दिसते ते बघितल्यानंतर ते ओळखता येणं की हा हे खरंच ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते ऍक्च्युली जे तुमच्यासारखे जे ट्रेंड टेक्निशियन्स आहेत तेच खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. दुसरं आहे की फेक बेरिंग अजून कसं ओळखता येतील की बाबा जसं मगाशी मी म्हटलं की डेझिग्नेशन एकाच आणि ब्रँड दुसऱ्याचं हे सांगून जातं की हे चुकीचं बेरिंग आहे. काही ठिकाणी काय केलं जातं की बेरिंग हे वॉश केले जातात, रिफर्बिश केले जातात आणि ते परत बाजारात आणतात. तर त्याचं काय होणार आहे, जर रिफर्बिश केलेलं बेरिंग असेल तर तुम्हाला ते बघितल्यानंतर त्याचा जो सरफेस आहे, फिनिश आहे त्याच्यावरून तुम्हाला कळून येईल. त्यासाठी तुम्हाला त्याची नजर पण हवी. दुसरी गोष्ट, रिफर्बिश केलेलं बेरिंग हे लूज असणार आहे. सो त्याचा जो क्लिअरन्स क्लास आहे तो चेंज झालेला असणार आहे. सो तुम्ही त्याच्यानुसार पण ओळखू शकता. अच्छा इथं तर तुम्हाला C3 दिसतंय पण ऍक्च्युअल बेरिंगचा क्लिअरन्स तर जास्तच आहे, तर त्याच्यावरही तुम्ही ओळखू शकता. आणि हे सगळं तुमच्या माघारी तुम्हाला माहित न होता होते. आणि हे तुम्हाला ओळखायचं जर असेल तर हे जे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते तुम्हाला ऍक्च्युअली मदत करू शकतात. आणि जसं म्हणलं जे काही फेक बेरिंग आहे ते तुम्हाला ओरिजिनल बेरिंग सारखा परफॉर्मन्स देणार नाही. त्याची क्वालिटी अशी त्या पद्धतीची नसणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
जसं आपण म्हणतो की बेरिंग जर बघितलं तर हे बेरिंग मशीनचा ऍक्च्युली एक महत्वाचा पार्ट आहे. कारण जर तो फेल झाला तर तुमचं जी गाडी आहे किंवा जी मशिनरी आहे ती योग्य पद्धतीने काम करणार नाही. त्यात वेगवेगळे लॉसेस होणार आहेत. जर बेरिंग समजा फेल झालं, फेक बेरिंग आहे आणि ते जर फेल झालं, ते आवाज करणार. अल्टिमेटली तुम्हाला त्याच्यासाठी एक अनअवॉइडेबल किंवा न प्लॅन केलेला मेंटेनन्स ब्रेक घ्यावा लागणार. फेल जर झालं तर अजून एक होऊ शकतं दुसरं की तुमची प्रोडक्शन लाईन स्टॉप होऊ शकते. वेगवेगळे कारण आहेत की ज्या यांनी बेरिंग फेल होईल. पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बेरिंग बद्दल ओरिजिनल बेरिंग किंवा जे डुप्लिकेट बेरिंग आहे त्याच्याबद्दल बोलत असता तर तुम्हाला जे ओरिजिनल बेरिंग आहे तुम्ही क्वालिटी, रिलायबिलिटी, वॉरंटी, त्या बेरिंगचं लाईफ, सेफ्टी किंवा ओव्हरऑल परफॉर्मन्स ह्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहायचं. पण जर ते फेक बेरिंग जर असेल तर तेच तुम्हाला या सगळ्या बद्दल तेवढा आत्मविश्वास देऊ नाही शकणार आहे. वेगवेगळे धोके आपण मगाशी बोललोच. पण जर चुकीचं बेरिंग असेल किंवा जर ओरिजिनल बेरिंग नसेल तर तुम्हाला ऍक्सिडेंटचा धोका आहे, अनप्लॅन्ड फेल्युअर आहे. जी काही तुमची मशीन आहे किंवा गाडी आहे त्याची जी रिसेल व्हॅल्यू आहे ती कमी होते. तुमचे जे लाईफ आहे गाडीचं ते कमी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर फेक पार्ट तुम्ही वापरला, जर डुप्लिकेट पार्ट वापरला तर तुम्हाला वॉरंटी भेटत नाही. सो यासारखे जे धोके आहेत ते तुम्ही वेळीच ओळखून त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे स्वतःमध्ये आणि इतर आपले जे ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये. सो ते कसं तुम्ही अवॉइड करू शकता. एक जो भाग आहे तो म्हणजे की एनबीसीच्या ऑथराइज्ड डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट कडून तुम्ही बेरिंग घ्या. यांनी काय होईल की तुम्हाला तुमच्या त्या बेरिंगच्या गुणवत्तेबद्दल काहीही शंका राहणार नाही. कारण हे एनबीसीने नेमलेले डीलर्स आहेत आणि एनबीसी त्यांच्यावर त्या एनबीसीचं आणि त्या डीलर्स आणि स्टॉकिस्टचं एक प्रॉपर कॉन्टॅक्ट असतो. त्याच्या थ्रू तुम्ही बेरिंग घेऊ शकता. सो तुम्हाला एनबीसीच्या जे ऑथराइज्ड डीलर, डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे भारतामध्ये ते भरपूर ठिकाणी पसरलेलं आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या मार्केटमध्येही एनबीसीचे डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट मिळू शकतात. पण जर तुम्हाला लोकेट करायचं असेल, तुम्हाला जर शोधायचं असेल तर तुम्ही एनबीसीच्या वेबसाईटवरती जाऊन तुमच्या सिटीनुसार ते शोधू शकता, त्यांचे पत्ता मिळवू शकता. सो एनबीसीचे जवळपास 500 ऑथराइज्ड स्टॉकिस्ट आहेत भारतामध्ये आणि 10,000 पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स आहेत, रिटेलर्स. दुसरा भाग असा आहे, जेव्हा तुम्ही बेरिंगचं डेझिग्नेशन बघता, मगाशी मी जसं म्हटलं, जो ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे कसं चेक करायचं. तर जर तुमचे डोळे, तुम्ही एक्सपिरियन्स टेक्निशियन आहात तर तुमचे डोळे बरोबर ते बेरिंग बघितल्यानंतर लक्षात येईल की हा हे बेरिंग चुकीचं आहे. सो त्याच्याबद्दल अजून जर काही जास्त माहिती द्यायची झाली तर जेव्हा बेरिंग बघता तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली भरपूर सारे मार्किंग केलेले दिसत तुम्हाला. सो त्याच्यात एक आहे की तो ब्रँड कुठला आहे, त्याचा लोगो असेल, एक डेझिग्नेशन असेल त्या बेरिंगचं, त्या कंट्री ऑफ ओरिजिन असेल आणि एक 9 डिजिट युनिक कोड असतो. प्रत्येक बेरिंग वरती एक युनिक कोड मार्क केलेला असतो. तो तुम्हाला त्या बेरिंगच्या ओरिजिनल आणि डुप्लिकेसी बद्दल बरीचशी माहिती देऊ शकतो. सर हे जर तुम्हाला ओळखायचं असेल, अजून काही शंका असतील तर तुम्ही एनबीसीच्या एक्सपर्ट इंजिनियर्सना, टेक्निशियन्सशीही बोलू शकता. पण या कोडवरून तुम्हाला, डेझिग्नेशन वरून तुम्हाला थोडीफार एक कल्पना येऊ शकते. दुसरी गोष्ट, जो तुम्हाला सांगितलं की एक जो 9 डिजिट वाला कोड आहे तो तुम्ही कोड ऍक्च्युली एनबीसीच्या एक
एक बेरिंग आहे, त्या बेरिंग नंबर जो आहे त्याच्यावरती तुम्ही SMS करू शकता. त्यावरून तुम्हाला एक रिप्लाय येईल की ते खरंच बेरिंग जे आहे ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. तो साधारणतः त्याची जी SMS ची चेन आहे ती कशी असते, तर त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा कोड SMS कराल तर तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की हा एक असा एक रिस्पॉन्स येईल की ओके, हे जेन्युइन बेरिंग तुम्ही वापरताय एनबीसीचं, त्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही सेम कोड परत सेम नंबरला पाठवला तर तुम्हाला अजून हा अशा पद्धतीने रिप्लाय. सो तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे. तुम्हाला जो कोड आहे त्याच्यानुसार तुम्ही ते चेक करून पाठवून तुम्हाला जे रेस्पॉन्सेस येतात ते तुम्ही चेक करू शकता. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्हाला असं काही तो जर कोड ऍक्टिव्हेटच नसेल केलेला तर तुम्ही एनबीसीच्या कस्टमर सर्व्हिस सेललाही कॉन्टॅक्ट करू शकता त्याची जेन्युइननेस बद्दल. सो हे वेगवेगळे नंबर जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही वेगवेगळ्या बेरिंगच्या ओरिजिनल किंवा डुप्लिकेसी बद्दल माहिती घेऊ शकता डायरेक्ट एनबीसी ला कॉन्टॅक्ट करून. ओके, अजून एक काय दुसरा मुद्दा असा येतो की तुम्ही अजून कसं ओळखू शकता. पहिलं झालं की ठीक आहे, तुम्ही बघून डेजिग्नेशन वगैरे वरून करू शकता. दुसरा मुद्दा आहे की तुम्ही त्या बेरिंग वरती जे कोड दिलाय तो पाठवून तुम्ही त्याची जेन्युइननेस चेक करू शकता. दुसरं आहे की तुम्ही पॅकेजिंग जे आहे त्याच्यावरूनही तुम्ही ओळखू शकता, कारण त्या प्रत्येक पॅकेजिंग वरती प्रत्येक ब्रँड नुसार एक ठराविक कलर कोड असतो. तो कलर कोड तुम्हाला येल्लो जेव्हा आपण म्हणतो तेव्हा येल्लो हा वेगवेगळ्या शेड मध्ये उपलब्ध आहे बाजारात, पण जेव्हा एनबीसीचा येल्लो जो असेल तर तो एक ठराविक कॉम्बिनेशन आहे त्याचं, किंवा येल्लो आणि ब्ल्यू हे एक कॉम्बिनेशन आहे. सो एनबीसी न प्रत्येक कलर साठी एक ठराविक कॉम्बिनेशन बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्येच त्याचे जे पॅकेजिंग आहे ते प्रिंट केले जातात. दुसरं आहे की जर हे तुमच्या बेरिंगच्या आउटर रिंग किंवा आउटर रेसवर किंवा आउटर डायमीटर वरती किंवा बोर डायमीटर वरती तुम्हाला काही असे ऍक्सियल मार्क दिसत असतील तर तुम्ही ओळखू शकता की हे जे बेरिंग आहे ते वापरलेलं आहे. दुसरं जे रेसवेज आहेत आतले, तुम्ही जस्ट व्हिज्युअली चेक करू शकता की त्याच्यावरती काय मार्क आहे का, त्यावरती काय डॅमेज आहे का, त्याच्यावरती काय डल सरफेस फिनिश आहे का, ते तुम्ही स्वतःहून चेक करू शकता व्हिज्युअली बघून. दुसरं, जर पॉलिशिंग मार्क्स वरून सुद्धा हे तुम्ही चेक करू शकता. काय होतं, जेव्हा पेपर घेता तुम्ही इमरी पेपर घेता आणि तो जर तुम्ही रस्ट स्पॉट जर रिमूव्ह केले तर त्याच्यानुसार एक वेगळं टेक्स्चर तुम्ही मिळतंय ते चेक करू शकता. दुसरं आहे की जसं मगाशी म्हटलं की ऑथराइज आउटलेट थ्रूच तुम्ही बेरिंग घ्या, त्यामध्ये तुम्हाला जेन्युइननेस बद्दल एकदम गॅरंटी मिळते. जर तुम्ही चुकीचे पार्ट किंवा डुप्लिकेट पार्ट जर वापरताय, त्याच्यापासून तुमचं फसवणूक जर टाळायची असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपनीज एनबीसी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीच्या थ्रू काम करत आहे. जसं की काही ठिकाणी इथं आता तुम्ही बघताय की धाड टाकली जाते, रेड टाकली जाते वेगवेगळ्या स्टॉकिस्ट वरती, किंवा जिथं माहिती मिळते की हे डुप्लिकेट पार्टचा व्यवहार करतायत तर त्याच्यावरती रेड टाकून कायदेशीर पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाई केली जाते. सो ही एक बातमी आहे नजीकच्या काळातलीच, की जिथं भिलवाडा या शहरामध्ये एका कंपनीचे बेरिंगचे डुप्लिकेट पार्ट विकले जात होते, तर त्याच्यामध्ये आपण पोलिसांच्या तर्फे ती धाड टाकण्यात आली. तसंच या अजून काही बातम्या आहेत. सो या ठिकाणी होतं काय की कायद्यानेही हे अलाउड नाहीये. ही पर्टिक्युलर जी गोष्ट आपण आहे डुप्लिकेट पार्टची ती कायदेशीर नाहीये. सो डुप्लिकेट पार्ट जर कुणी विकत असेल तर तुम्ही त्याच्यावरती स्वतःहून माहिती देऊन कायदेशीर कारवाईलाही भाग पाडू शकता.
सो कंपनीला जसं मग एनबीसीचे काही टोल फ्री नंबर आहेत त्याच्या थ्रू तुम्ही ते कायदेशीर कारवाई करू शकता. सो आज आपण बेरिंगचं डेझिग्नेशन आणि बेरिंगचा जेन्युइननेस कसा चेक करता येईल त्याच्याबद्दल बोललो. सो एक रेस्पॉन्सिबल ग्राहक, रेस्पॉन्सिबल युजर या नात्याने मला असं वाटतं की आपण सर्वांनी या फेक बेरिंगचा जो काही व्यवहार चालतो त्याच्याबद्दल कार्यरत राहिलं पाहिजे. तुम्ही एनबीसी सुपरमॅक तर्फे या ट्रेनिंग सेशन मध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं आभार. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही एनबीसी ला पाठवू शकता. वेगवेगळ्या नंबर्स आहेत किंवा ईमेल आयडी जो मी पुढे दाखवणार आहे त्याच्या थ्रू SMS फॅसिलिटीचा फायदा घेऊन तुम्ही ते एनबीसीच्या बेरिंगचे जेन्युइननेस चेक करू शकता. आता हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये तुम्ही काय करू शकता की तुमचं नाव, मोबाईल नंबर तुम्ही NEIsales@nbcbearings.in या ईमेल आयडी वरती तुम्ही पाठवू शकता. याचा फायदा काय होईल की तुम्ही ऍक्च्युली एनबीसीच्या वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती झळकण्याचा तुम्हाला एक चान्स मिळू शकतो. सो तुमचं नाव, नंबर, पत्ता आमच्या या ईमेल आयडी वरती पाठवून द्या. तुम्हाला हे असं एक सर्टिफिकेट मिळेल. हे डिजिटल सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती पाठवलं जाईल. आणि अजून असे बरेचसे सेशन्स प्लॅन आहेत, तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा. या कोरोना व्हायरसच्या जे काही महामारी आली होती आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःची, तुमच्या घरच्यांची, तुमच्या ग्राहकांची, सगळ्यांची काळजी घ्या. या समाजाला आपण कसं व्यवस्थित या महामारीतून काढू शकतो त्याच्याबद्दल कार्यशील राहा. आणि वेगवेगळे जे एनबीसीचे सेशन्स आहेत त्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमच्या सजेशन्स आम्हाला पाठवा या की जेणेकरून हे कसं चांगल्या पद्धतीने अजून व्यवस्थित करता येईल त्याच्याबद्दल तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या पाठवा. अजून एकदा तुम्ही याच्यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या सेशन मध्ये आपण परत एकदा भेटू. पुढच्या मराठी सेशन मध्ये जे की दुसऱ्या अजून कुठल्या तरी एका टॉपिक वरती असेल ते वेगवेगळ्या फोरम मध्ये तुम्हाला ते सांगण्यात येईल. सो धन्यवाद.